मित्रांनो, कॅरी ऑनच्या संदर्भात सध्या भरपूर सारे गोंधळ मुलांच्या मनात चालू आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण ते डिटेलमध्ये जाणून घेऊया. आणि 12 जूनची जी हिअरिंग आहे तिला ऑब्विसली कोर्टाने युनिव्हर्सिटीचं जे चालू आहे त्याला बियॉन्ड द लॉजिक आणि एकदम असं काय ते बियॉन्ड द लॉजिक आणि शॉकिंग म्हटलं आहे. ठीक आहे मित्रांनो, कॅरी ऑनच्या संदर्भात सध्या भरपूर सारे गोंधळ चालू आहे आणि ऑब्विसली 12 जूनची जी हिअरिंग आहे सो त्या संदर्भात सुद्धा आपल्या कोर्टाने की आपल्या युनिव्हर्सिटीत जे सध्या कामकाज चालू आहे त्याला शॉकिंग आणि बियॉन्ड द लॉजिक म्हटलंय. पण हरकत नाही, सध्या आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊया की सध्या कॅरी ऑनचं स्टेटस काय 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 चालू आहे. बघा, तुम्हाला मागे ऑलरेडी मी व्हिडिओ दिलेले आहे, त्याच्यात मी क्लिअर केले की 750 मुलं ज्यांनी AI फाईल भरलेली होती, IA फाईल भरलेली होती, ते ऑब्विसली त्या 750 मुलांना कॅरी ऑन पहिल्यापासूनच भेटलेला आहे. त्याच्यानंतर काल आणि परवा त्यांनी एक्झाम फॉर्म सुद्धा भरले आणि कोर्टाने ऑब्विसली युनिव्हर्सिटीला सांगितले की त्या मुलांना तुम्ही एक्झाम फॉर्मही भरू द्या आणि कॉलेजलाही एक्झाम देण्यासाठी अलाउड करा. सो त्या मुलांचा आता प्रश्न संपलाय. आता जे राहिलेले मुलं आहेत साधारणतः खूप सारे हजारो मुलं अजून बाकी आहे, माझ्या मते 4-5 हजार मुलं अजून बाकी असणार आहे. सो त्या मुलांचं काय, तो ऑब्विसली काही व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट झाले, त्या ग्रुपवर मुलांना मुलं कनेक्ट होत आहे आणि त्याच्या थ्रू तुम्ही आपल्या IA फाईल जी आहे ती IA फाईल भरून पुन्हा एकदा कॅरी ऑन साठी अप्लाय करू शकता. तसंच काही कॉलेजेसमध्ये ऑब्विसली एक्झाम सेक्शनने सगळ्या कॅरी ऑनच्या मुलांना त्या कॉलेजच्या बोलून पुन्हा ती IA फाईल भरण्यासाठी पण सांगितलं की ती फाईल भरा, त्याची काय फीज आहे ती फीज भरा आणि कंटिन्यू करा. सो माझंही तेच म्हणणं राहील सगळ्या मुलांना की ऑब्विसली आपल्या त्या 750 मुलांमध्ये आपले काही मित्र असतील, सो त्यांना एकदा तुम्ही भेटून घ्या. त्यांनी पण क्लॅरिटी दिली असेल की ऑब्विसली आम्ही पहिल्यांदा प्रयत्न केला, रिस्क घेतली आणि आमचं कॅरी ऑन सक्सेस झालं, सो तुम्ही पण घेऊ शकता. सो त्यांच्या टच मध्ये राहून तुम्ही ती प्रोसेस करा, ते डॉक्युमेंट सगळे जमा करा, काय फीज आहे ती पेड करा आणि ऑब्विसली तुम्ही कॅरी ऑन साठी पुढे जा. आणि मित्रांनो, ही 12 जूनची जी हिअरिंग आहे ही खूप महत्वाची आहे, कारण ऑब्विसली ही जी हिअरिंग होणार आहे ही कायदेशीर आणि वैधतेवर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे कॅरी ऑनच्या संदर्भात काय सर्क्युलर जे येणार आहे ऑफिशियली ते त्याच दिवशी आपल्याला कन्फर्म होणार आहे. आणि मित्रांनो, जर युनिव्हर्सिटी त्यावेळी निर्णय सुद्धा घेईल, न्यायालय सुद्धा निर्णय घेईल की पुढे इथून पुढे कॅरी ऑन सारख्या पॉलिसी चालू ठेवायच्या की नाही, आणि माझ्या मते आपल्याला जो निर्णय येणार आहे तो पॉझिटिव्हच येईल. कदाचित याच्या आधीच सुद्धा तो निर्णय येऊ शकतो. सध्या जे मुलं युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन IA फाईल भरताय, सो ऑब्विसली त्या प्रोसेस करून तो पॉझिटिव्ह निर्णय तर येणारच आहे. पण समजा जर निगेटिव्ह निर्णय आला तर माझ्या मते असंही मला म्हणता येईल की कदाचित पुढच्या येणाऱ्या काळात आपल्याला शैक्षणिक धोरणांमध्ये भरपूर सारे चेंजेस झालेले नक्की जाणवतील. सो मित्रांनो, आपण सध्या पॉझिटिव्ह राहूया. मला वाटतंय ज्या 750 मुलांना ऑब्विसली कॅरी ऑनचा फायदा झाला, इतरही मुलांना नक्की याचा जास्तीत जास्त फायदा होईल. तुम्ही प्रोसेस करा, कॉलेजच्या आणि इतर मुलांच्या ज्यांनी कॅरी ऑन घेतलाय त्यांच्या टच मध्ये राहा. ओके, आणि तसेच जे ग्रुप आहे कॅरी ऑनचे त्यांना कनेक्ट मध्ये राहा, तिथे प्रोसेस आहे त्या प्रोसेस फॉलो करा. 100% त्या 750 मुलांसोबत तुम्हाला सुद्धा नक्की फायदा होईल. सो बेस्ट ऑफ लक.